हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा गणित मधला घातांक या विषयावर घातांक या घटकावर काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण सोडूया. घातांक हा जो घटक आहे तर त्याच्यासाठी काही घातांकाचे नियम आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. तर ते जर नियम माहिती असतील तर त्याच्यावरची आधारित उदाहरणं जी आहेत ते आपण पटपट सोडवू शकतो आणि पटकन त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. तर त्या घातांकाचे नियम हे उदाहरण सोडवत असतानाच आपण एक एक उदाहरण घेऊया आणि ते उदाहरण सोडवत असतानाच ते घातांकाचे नियम सुद्धा डिस्कस करूया, जेणेकरून त्याची सुद्धा तुम्हाला माहिती होईल. मग त्या पद्धतीचे आणखी जरी काही प्रश्न आले तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवू शकतो. तर आपण डिरेक्टली सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर हा पहिला प्रश्न, 3चा वजा दुसरा घात गुणिले 3चा वर्ग छेद 3चा वर्ग गुणिले 3चा वजा पहिला घात गुणिले 3चा पहिला घात बरोबर किती? 4 ऑप्शन्स असणार आहेत. आता ह्यासाठी हे उदाहरण आपल्याला सगळ्यात अगोदर सोडवावं लागेल. मग आता हे उदाहरण सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाया समान आहे. जर दिलेल्या उदाहरणामध्ये पाया समान असेल तर त्यांचे जे घातांक आहेत त्यांची आपण बेरीज करतो. जसं की इथं 3चा वजा दुसरा घात आहे गुणिले 3चा दुसरा घात आहे, इथं मध्ये गुणाकार चिन्ह आहे, असं असेल आणि पाया समान असेल तर घातांकांची आपण बेरीज करायची. हे जर भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी करायची. आता इथं गुणाकार आहे त्यामुळं 3 हा पाया समान ठेवायचा आणि या दोन्हीची करायची बेरीज, म्हणजे -2 + 2 छेदामध्ये सुद्धा तसंच 3 3 3 पाया समान आहे तो एकदाच लिहायचा आणि प्रत्येक ठिकाणी गुणाकार आहे त्यामुळे या घातांकांची आता बेरीज करायची, म्हणजे 2 अधिक वजा 1 उत्तर -1 होईल अधिक तिसरा घातांक 1. आता हे जर आपण सोडवलं 3चा -2 अधिक 2 0 येईल, म्हणजे अंशामध्ये 3चा 0वा घात येईल छेदामध्ये हे -1 ला +1 निघून जाईल, 3चा वर्ग 9. कुठल्याही संख्येचा 0वा घात उत्तर 1 येतं छेद 9. त्यामुळे हे जे एक्सप्रेशन आपल्याला दिले, ही जी बैजिक राशी दिलेली आहे त्याची किंमत असणार आहे 1/9. आता ही 1/9 किंमत पर्यायापैकी जिथे आपल्याला दिलेली असेल तो पर्याय आपलं उत्तर असणार आहे. तर हा बेसिक घातांकाचा नियम. पाया समान दिला असेल आपल्याला आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार असेल तर घातांकांची करायची बेरीज. आता हे आपण घातांकाच्या नियमानुसार हे उदाहरण सोडवलं. ह्याच्याशिवाय आपण दुसरी पद्धत आपण अशी वापरू शकतो की अंशात आणि छेदात 3चा वर्ग हे समान आहे, एकमेकाला आपण इथं घालवू शकतो. म्हणजे आता शिल्लक राहील 3चा वजा दुसरा घात छेद 3चा -1 अधिक 1. इथं पाया समान आहे मग 3चा 0वा घात होईल बरोबर. मग 3चा वजा दुसरा घात आहे तसंच लिहूया आणि 3चा 0वा घात येईल 1. आता इथं 3चा वजा दुसरा घात आहे. जर घातांक आपल्याला ऋण नको असेल तर ती सगळी संख्या आपल्याला छेदात घ्यायची, म्हणजे इथं शिल्लक राहील 1 आणि 3चा वजा दुसरा घात जर छेदात आला तर 3चा दुसरा घात होईल, म्हणजे उत्तर येईल 1/3चा वर्ग म्हणजेच 9. म्हणजे उत्तर आपण कोणत्याही पद्धतीने जरी सोडवलं तरी 1/9च येणार आहे. मग ते घातांकाच्या नियमानुसार सोडवा किंवा अंशात आणि छेदात इलिमिनेशन मेथड वापरून सोडवा. आपल्याला महत्वाचं असतं उत्तर अचूक शोधणं आणि ते कमीत कमी वेळेमध्ये शोधणं. मग त्याच्यासाठी जे काही आपण प्रोसेस वापरणार आहोत ते फक्त मॅथमॅटिकली करेक्ट असली पाहिजे, एवढाच फक्त नियम आहे. ते कोणत्या पद्धतीने आपण उदाहरण सोडवतो ते महत्वाचं नाही, आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे आणि ते कमीत कमी वेळेत आलं पाहिजे. तर हा एक पहिला प्रश्न जो घातांकांच्या नियमावर आधारित आपण घेतला. अशा पद्धतीचे आणखी काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आता हा पुढचा प्रश्न, -3चा चौथा घात गुणिले -1चा चौथा घात गुणिले -3चा दुसरा घात बरोबर किती? आता इथं प्रत्येक ठिकाणी पाया समान नाही, -3 आणि -3 पहिल्या आणि शेवटच्या पदामध्ये पाया समान आहे पण मध्ये -1चा चौथा घात आहे. आता हे उदाहरण आपल्याला जर सोडवायचं असेल तर पहिल्यांदा -3चा चौथा घात आहे तसं आपण लिहूया. इथं -1चा चौथा घात आहे हे आपण उत्तर काढू शकतो, म्हणजे 1चा चौथा घात 5वा घात किती असेल तर त्याची किंमत एकच येते, फक्त इथं आपल्याला विचार करायचा आहे ऋणचिन्हाचा. -1चा चौथा घात आहे मग इथं पाया ऋण आहे पण घातांक जो आहे ती समसंख्या आहे, म्हणजे -1चा दुसरा घात असेल, चौथा घात असेल, 6वा घात असेल, असे घातांक समसंख्या असतील तर -1चं रूपांतर धन मध्ये होतं, म्हणजे -1चा चौथा घात 1 मिळेल आपल्याला. हेच जर इथं -1च्या चौथ्या घातच्या ऐवजी 5वा घात असता तर ते उत्तर -1 आलं असतं. तर एवढा एक नियम आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि -3चा दुसरा घात आहे तसाच ठेवूया, -3चा चौथा घात गुणिले -3चा दुसरा घात. आता ह्या दोन संख्यांचा गुणाकार आहे, इथं पाया समान आहे -3 तो एकदाच लिहूया आणि त्या दोन्हींचा गुणाकार आहे त्यामुळे घातांकांची आता बेरीज करायची, म्हणजे 4 अधिक 2. मग उत्तर येईल आपलं -3चा 6वा घात, 4 अधिक 2 बरोबर 6. मग पर्यायामध्ये -3चा 6वा घात असा पर्याय असेल तर ते आपलं उत्तर होईल. किंवा इथं जर आपण पुन्हा सोडवलं की -3चा 6वा घात, पुन्हा एकदा इथं घातांक जो आहे तो समसंख्या आहे त्यामुळे ऋण संख्येचं रूपांतर धन मध्ये होईल,
मग 3चा 6वा घात आपल्याला करायचा आहे. 3चा 6वा घात 729 येतो. म्हणजे हे उत्तर आपल्याला 729 मिळेल. फक्त इथं ऋण घ्यायचं नाही, कारण जो घातांक आहे ती समसंख्या आहे. म्हणजे इथं पर्यायामध्ये -3चा 6वा घात असेल तर ते उत्तर निवडायचं, किंवा 729 असेल तर ते उत्तर निवडायचं. काही वेळेला काही प्रश्नामध्ये असं असतं की 2 अचूक पर्याय निवडा असा प्रश्न असतो, तर त्याच्यामध्ये हे दोन्ही पर्याय दिलेले असतील. मग हे दोन्ही पर्याय आपलं उत्तर असेल. आता आणखी एक प्रश्न, वर्गमूळ चिन्हामध्ये वर्गमूळ चिन्ह असे पुन्हा पुन्हा दिलेले आहेत. ह्याचं उत्तर काय अल्टिमेटली सगळ्यात शेवटी काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे. ह्याचे पर्याय जे दिलेले असतात ते ह्याचा सिम्पलेस्ट फॉर्म असतो, अगदी सोपं रूप असतं. मग आपण शेवटून बेरीज करत यायचं, सुरुवातीपासून बेरीज करायची नाही. सगळ्यात अगोदर हे सगळ्यात मोठं वर्गमूळ चिन्ह आहे, त्याच्यात आहे 14 अधिक त्याच्यामध्ये पुन्हा एक वर्गमूळ चिन्ह 2 अधिक पुन्हा एक वर्गमूळ चिन्ह 1 अधिक. तर ही जी संख्या आहे वर्गमुळात 9, तर 9चं वर्गमूळ 3 आहे, त्यामुळे वर्गमूळ चिन्ह घालून टाकूया, म्हणजे इथे शिल्लक राहील 3. पुढच्या स्टेपला हे वर्गमुळात 14 आहे तसेच, अधिक वर्गमुळात 2 अधिक 1 अधिक 3 यांची बेरीज आपण करू शकतो, वर्गमुळात 4 येईल. पुढच्या स्टेपला पुन्हा एकदा हे वर्गमुळात 14 आहे तसेच, अधिक वर्गमुळात 2 अधिक पुन्हा एकदा वर्गमुळात 4, म्हणजे 4चं वर्गमूळ 2 येईल, ते इथं ठेवूया. त्याच्या पुढं वर्गमुळात 14 अधिक पुन्हा एकदा वर्गमुळात 2 अधिक 2 आहे, त्यामुळे वर्गमुळात 4 आपलं उत्तर येईल. त्यानंतर मग वर्गमुळात 14 अधिक पुन्हा एकदा हे वर्गमुळात 4 आहे, 4चं वर्गमूळ 2, म्हणजे वर्गमुळात आपल्याला मिळेल 14 अधिक 2 16 आणि 16चं वर्गमूळ 4. त्यामुळे या सगळ्याची किंमत 4 येईल, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 4. आता पुढचा एक घातांकावर आधारित प्रश्न अशा पद्धतीने आहे, ज्याच्यामध्ये घातांक आणि समीकरण यांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे इथे एक समीकरण दिले ज्याच्यामध्ये घातांकांचा समावेश आहे. म्हणजे इथे आपल्याला असं दिले की वर्गमुळात 22चा 4m - 8 बरोबर 22, तर m ची किंमत किती, कारण ह्या समीकरणामध्ये m हे एक चल आहे, त्याची किंमत आपल्याला काढायची. सगळ्यात अगोदर हे पहिल्यांदा आपल्याला अशा फॉर्ममध्ये लिहायचं आहे ज्या फॉर्ममध्ये आपण m ची किंमत काढू शकतो. मग इथं वर्गमुळात 22चा 4m - 8वा घात आहे. म्हणजे इथं समजा एखादी संख्या आपल्याला अशी दिली असेल वर्गमुळात x, तर ही संख्या आपण अशी लिहू शकतो x चा 1/2 घात. म्हणजे वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात x याचा अर्थ काय, तर x चा अर्धा घात किंवा 1/2 घात. तर त्याच पद्धतीने इथं आपण वर्गमुळात 22चा 4m - 8 घात आहे, त्यामुळे 22चा 4m - 8वा घात ही जी संख्या किंवा हे जे एक्सप्रेशन आहे त्याचा 1/2 घात घेऊया, बरोबर 22 उजव्या बाजूला आहे तसंच. आता हा जो घातांक आहे 4m - 8 त्यांच्यामधून काहीतरी कॉमन निघेल, ते निघेल कॉमन 2. 4m मधून 2 कॉमन घेतले तर 2m शिल्लक राहील, वजा 8 मधून 2 कॉमन घेतले तर 4 शिल्लक राहतील. हे कंसात ठेवू आणि ह्याचा 1/2 घात बरोबर 22. आता आणखी एक घातांकाचा नियम आपल्याला इथे लक्षात ठेवायचा. समजा असा असेल x चा m वा घात त्याचा n वा घात आहे. मग आपण इथं घातांकाचा घातांक जर असेल तर त्या घातांकाचा गुणाकार करतो, म्हणजे याची किंमत येईल x चा m गुणिले n घात. मग त्याच लॉजिकनुसार इथं सुद्धा 22चा 2 कंसात 2m - 4 वा घात आहे आणि त्याचा परत अर्धा घात आहे. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो, ते 22चा 2 कंसात 2m - 4 गुणिले 1/2, कारण घातांकांचा घातांक आहे म्हणून त्यांचा आपण गुणाकार केला, बरोबर किंमत येईल 22. मग इथं अंशात आणि छेदात 2 ला 2 निघून जाईल, म्हणजे शिल्लक राहील इथं 22चा 2m - 4 घात बरोबर 22. आता हे आपल्याला ज्या फॉर्म मध्ये पाहिजे त्या फॉर्म मध्ये मिळालं. म्हणजे दोन्ही बाजूला पाया जो आहे तो समान आहे 22. डाव्या बाजूला 22चा 2m - 4 घात आहे आणि उजव्या बाजूला 22चा घातांक दिला नाही, म्हणजे तो 1 आहे. मग जर पाया समान असेल आणि ही समीकरणाच्या दोन्ही बाजू आपल्याला बरोबर दाखवल्या असतील तर घातांक पण समान पाहिजेत. मग डाव्या बाजूचा घातांक आहे 2m - 4 बरोबर, आणि उजव्या बाजूचा 22चा घातांक आहे 1. आता हे समीकरण आपल्याला मिळाले. हे समीकरण जर आपण सोडवत गेलो तर आपल्याला शेवटी m ची किंमत मिळेल. आता -4 पलीकडे घेऊया, म्हणजे डाव्या बाजूला 2m शिल्लक राहील, बरोबर 1 - 4 चे होतील +4, म्हणजेच 2m बरोबर 1 + 4 बरोबर 5 मिळेल. म्हणजेच m ची किंमत काढायला 2 त्या बाजूला घेऊया, छेदात जातील 5/2. ही झाली m ची किंमत. आता हा आणखी एक प्रश्न घातांकावर आधारित काही शब्दिक उदाहरणं सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. जसं की हे उदाहरण, एका रांगेत काही मुले उभी आहेत, एका रांगेत जेवढी मुले आहेत तेवढ्याच रांगा आहेत. अजय एका रांगेत 15व्या स्थानी आहे आणि तो त्या रांगेच्या मध्यभागी आहे, तर एकूण मुले किती, असा हा प्रश्न. म्हणजे इथं जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुलं एका रांगेत आहेत.
म्हणजे इथं वर्गाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. म्हणजे आपल्याला एकतर एका रांगेत मुलं किती आहेत हे शोधायचं आहे किंवा एकूण रांगा किती आहेत हे शोधायचं आहे. या दोन्हीपैकी एक काहीतरी शोधलं की आपल्याला त्या रांगेत एकूण किती मुलं आहेत हे आपल्याला काढता येईल. मग त्याच्यासाठी ही दुसरं जे वाक्य आहे तिथं असं दिलंय की अजय एका रांगेत 15व्या स्थानी आहे. म्हणजे समजा हा 15वं स्थान जे आहे ते अजयचं आहे आणि तो त्या रांगेत मध्यभागी आहे. याचा अर्थ तो अगदी मध्ये असेल तर त्याच्या समोर 14 मुलं असणार आहेत, त्याच्या मागे 14 मुलं असणार. म्हणजे एकूण मुलांची संख्या किती होईल एका रांगेत, तर अजयच्या सुरुवातीचे 14 आणि मागच्या बाजूचे 14, 14 अधिक 14 28 आणि अजय 1 29. म्हणजे एका रांगेमध्ये एकूण मुलांची संख्या आहे 29. आता इथं असं दिलंय की एका रांगेत जेवढी मुलं आहेत तेवढ्याच रांगा आहेत. मग एकूण मुले काढायला काय करावं लागेल, तर एकूण असणाऱ्या रांगा गुणिले एका रांगेत असणाऱ्या मुलांची संख्या 29 गुणिले 29 ह्या दोन्हीचा जर गुणाकार केला तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल. 29 गुणिले 29 म्हणजेच 29चा वर्ग 841. याचा अर्थ त्या ठिकाणी एकूण मुलांची संख्या आहे 841. हे आणखी एक उदाहरण घातांकावर आधारित पुन्हा एकदा एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिले, बैजिक राशी दिलेली आहे ज्याच्यामध्ये घातांकाचा उल्लेख आहे. इथं जर अंशाचा आणि छेदाचा विचार आपण केला तर अंशामध्ये 13 आहे आणि छेदामध्ये 169 आहे जो 13चा वर्ग आहे. त्यामुळे अंशात आणि छेदात 13चा वर्गाला 13चा वर्ग निघून जाईल. दुसऱ्या बाजूला इथं 3 आहे पायाला, छेदामध्ये सुद्धा घनमुळात 3चा 12वा घात आहे. मग आता हे पहिल्यांदा आपण सिम्प्लिफाय करूया. म्हणजे इथं 13चा वर्ग 169 लिहू गुणिले इथं 3 हा पाया समान आहे त्यामुळे तो एकदाच लिहूया आणि या दोन्हीचा गुणाकार असल्यामुळं घातांकांची बेरीज करायची. म्हणजे 2 अधिक 2 4 येईल छेद 169 आहे तसेच लिहूया गुणिले इथं घनमुळात 3चा 12वा घात आहे. म्हणजे 3चा 12वा घात हे घनमूळ चिन्ह काढून जर आपण 3चा 12वा घात त्याचा घात जर लिहिला तर तो येईल 1/3. आता हे सोडवायचं आपल्याला. 169 ला 169 निघून जाईल म्हणजे 1चा भाग जाईल. तर इथं शिल्लक राहील 3चा चौथा घात छेद इथं सुद्धा घातांकांचा घातांक आहे म्हणजे 3चा 12वा घात गुणिले 1/3 करावं लागेल कारण घातांकांचा घातांक असेल तर त्यांचा आपण गुणाकार करतो. मग पुन्हा एकदा इथं 3 भाग जाईल 3 1 3 3 चौक 12 म्हणजे इथं 3चा चौथा घात छेद इथं सुद्धा 3चा 4/1 म्हणजेच 3चा चौथा घात मिळेल. 3च्या चौथा घातला 3चा चौथा घात निघून जाईल 1चा भाग जाईल म्हणजे 1/1 याचा अर्थ 1. म्हणजे हे जे सगळं एक्सप्रेशन आहे त्याची किंमत येईल 1. आणखी एक उदाहरण पुन्हा एकदा इथं एक समीकरण आपल्याला दिले ते समीकरण सोडूया आणि सगळ्यात शेवटी एम ची किंमत विचारली. म्हणजे हे जे समीकरण आहे त्याच्यामध्ये एक चल आहे एम त्याची किंमत आपल्याला काढायची. सगळ्यात अगोदर हे घनमूळ काढून टाकूया. म्हणजे ह्या फॉर्म मध्ये न लिहिता इथं घनमूळाच्या आत 55चा 6m वजा 9वा घात आहे तर हे आपण कंसात लिहूया. हे घनमूळ आहे याचा अर्थ याचा 1/3 घात आपल्याला करायचा आहे. बरोबर हे 55 आहे तशीच. मग दोन ठिकाणी 55 हा पाया समान आहे. मग ह्या 55 मध्ये हा जो घातांक आहे 6m वजा 9 त्याच्यातून 3 आपल्याला कॉमन घेता येईल म्हणजे शिल्लक राहील 3 दुणे 6 वजा 3 त्रिकोण 9 आणि हे मोठ्या कंसात त्याचा 1/3 घात बरोबर 55. आता हे पुन्हा एकदा 55 त्याचा 3 कंसात 2m वजा 3 घात आहे. त्या घातांकाचा पुन्हा घातांक आहे म्हणजे त्यांचा गुणाकार करायचा आहे गुणिले 1/3 बरोबर किंमत येईल 55. आता इथं अंशात आणि छेदात 3 ला 3 निघून जाईल शिल्लक राहील 55चा 2m वजा 3 घात बरोबर 55चा इथं घात दिला नाही म्हणजे तो 1 आहे. आता हे दोन्ही समीकरण आहेत. समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू याच्यामध्ये पाया समान आहे म्हणजे घातांक पण समान असला पाहिजे. डाव्या बाजूला घातांक आहे 2m वजा 3 बरोबर आणि उजव्या बाजूला घातांक आहे 1. हे समीकरण आपण सोडवलं की आपल्याला m ची किंमत मिळेल. म्हणजे 2m बरोबर 1 वजा 3 पलीकडे घेतले तर अधिक 3 होतील. 2m बरोबर 1 अधिक 3 बरोबर 4 म्हणजेच m बरोबर 4/2. इथं 2 ने जर भाग घालवला आपण 2 दुणे 4 म्हणजे m ची किंमत येईल 2. तर ही m ची किंमत. तर हे अशा पद्धतीचे काही प्रश्न असतात ज्याच्यामध्ये काही वेळेला घातांक आणि समीकरण याचा उपयोग करावा लागतो किंवा काही वेळेला त्याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात. तर तिथे या घातांकांच्या नियमांचा आपल्याला उपयोग करून ती उदाहरणं सोडवता येतील. तर अशा ह्या पद्धतीच्या आणखी जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला ह्या पद्धतीची उदाहरणं पटपट सोडवता येतील आणि हा जो कॅल्क्युलेशनचा भाग आहे तो फास्ट करता येईल.